रात्रीचे 1 वाजले होते. माझ्या घरचे सर्व झोपले होते. तर मी हिसाबानं फ्रीज खोललो. माझा दिमाग खराब झाला होता. पाहतो काही खायला आहे का म्हणून. तर खासाठी माझ्याकडे फक्त होती मिष्टांमध्ये काजू कतली. तर मी इकडे तिकडे नाही बघितलं, काजू टकलीला घेतलं आणि गपगपाते हुए खाऊन घेतलं. सकाळी उठलो तर माझ्या घरची मूर्ती ते झालेली होती खंडित. तर त्याला घेऊन विसर्जन करायला मी चालला गेलो कन्हान नदीमध्ये. जाताबरोबर मला कारा कुत्रा नाही दिसलं. आणखी तुम्हाला मी अशी गोष्ट सांगेन का तुम्ही आता यकीन नाही करा. तर पहिले आम्ही साईबाबाजीचे दर्शन करून घेतले. केल्यानंतर माहीत नाही याच्या पप्पाने यायला का म्हणलं तर उद्यासारखा बसला होता इथं. का म्हटलं असं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मूल्यामध्ये होता महाप्रसाद. पण साले पोरीच्या लाईनीमध्ये उभे होते. पोरांच्या लाईनीत बी राहू शकत होते ना, पण नाही, या लोकांना तिथंच उभे राहून महाप्रसाद वाटायचे आहे. बहुत हरामी आहे साले. त्यानंतरच मग मी विषय बनवला. हा साला माहीत नाही धतांग्या का करत होता. पोराची बी लाईन आहे ना साले, पोरीच्या लाईनीमध्ये उभे राहते मला म्हणे. नंतर हा पण नाही ऐकत होता. हा पण झाला पोरीच्या लाईनीत. म्हणलं तुम्ही जाया म्हणलं खड्ड्यामध्ये, मी मस्त मठ्ठा पितो म्हणलं मठ्ठासारखं. मग आम्ही दोघांना मठ्ठं पिलं. मठ्ठासारखं ऐकलोच नाही. मला म्हणे महाप्रसाद वाद. मी म्हणलं सिका बुंदी वाढतो, पण एका हातानं चगलत बी होतो ना एका हातानं वाटत बी होतो. आपला